या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे बघा, पुढील शब्दसमूहापैकी योग्य म्हण शोधा. धोक्याची कामे करायला कोणी पुढे येत नाही, तर मांजराच्या गळ्यामध्ये घंटा कोण बांधणार, ह्या या ठिकाणी बघा म्हण आपली योग्य आहे. बरोबर. भीत्यापाठी ब्रह्मराक्षस म्हणजे भित्रा माणूस एखाद्या गोष्टीला घाबरत असेल तर नेमकं तीच ती गोष्ट सतत समोर येत असते. बळी तो कांतपिळी म्हणजे बलवान माणूस इतरावर हुकूमत गाजवतो, याचा काय अर्थ आहे. शहाण्याला शब्दाचा मार म्हणजे शहाण्याला त्याच्या चुकीबाबत शब्दांनी समजली जाते, त्याला ती कळते. प्रश्न क्रमांक 2 आहे, डोंगर पोखरून उंदीर काढणे या म्हणीचा अर्थ काय आहे. तर मित्रांनो, खूप कष्ट करूनही जे काही फळ आहे बघा ते आपल्याला थोडंच मिळतं. मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली पहा, त्यावर क्लिक करून तुम्ही याची PDF डाउनलोड करू शकता, किंवा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे काही प्रोडक्ट हे नाव दिसतंय टायटलच्या शेजारी, त्यावर क्लिक करून तुम्ही पुस्तकाच्या किमती नक्कीच जाणून घ्या. नवीन बाळासाहेब शिंदे यांचं मराठीचं पुस्तक असेल किंवा इतर टेटचे जे काही पुस्तकं आहेत किंवा इतर स्पर्धा परीक्षेची पुस्तकं तुम्ही नक्की क्लिक करून बघा. त्यावर क्लिक करून बघा किंमत काय आहे, त्याचे पेजेस किती, सॅम्पल PDF कसं आहे किंवा पेजेस किती हे सगळं तुम्हाला त्या ठिकाणी पाहू शकता. त्यामुळे ते सुद्धा तुम्ही नक्की चेक करा. तर याचं उत्तर आहे बघा, खूप कष्ट करूनही फळ थोडं मिळणे. समजलं. पुढे पाठ मागे सपाट म्हणजे पुढचे धडे शिकत असता मागच्या धड्याला महत्वाच्या गोष्टी विसरणे. पोटात एक आणि ओठात एक म्हणजे लबाड माणसाच्या मनामध्ये एक असतं आणि बोलताच दुसरेच. प्रश्न क्रमांक 3 आहे, 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे. याचं काय बघा, सून ही या ठिकाणी जर पाहिलं तर प्रत्येकाला अधिकार गाजवण्याची संधी आयुष्यामध्ये मिळते, याचा काय पहा योग्य अर्थ आहे. बरोबर. हाजीर तो वजीर म्हणजे मित्रांनो, जो वेळेला हजर असतो त्याचा 100% फायदाच होतो. पळसाला पाण्यात येईन. कुठेही गेला तर बघा मनुष्याचा स्वभाव सारखाच. 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे म्हणजे प्रत्येकाला अधिकार गाजवण्याची संधी आपल्याला आयुष्यामध्ये मिळतच असते. नेक्स्ट आहे पहा प्रश्न क्रमांक 4, हातच्या काकणाला टिंब टिंब कशाला. वरील म्हण आपल्याला पूर्ण करायची पहा. तर हातच्या काकणाला आरसा कशाला, याचं पहा योग्य उत्तर पहा. बरोबर. जी गोष्ट प्रत्यक्षात दिसते त्यावर पुराव्याची गरज नाही, हे काय बघा या म्हणीचा अर्थ आहे. वाक्यात उपयोग या ठिकाणी जर पाहिलं तर मुलीची हुशार तिच्या बोलण्यातून स्पष्टपणे दिसत आहे. तिची परीक्षा घेण्याची गरज नाही, कारण हातच्या काकणाला आरसा कशाला हे आपण वाक्यामध्ये उपयोग करून सुद्धा दाखवला. मित्रांनो, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन सुद्धा ऑन करा, कारण की एवढं मोठं यूट्यूब आहे आणि आपलं चॅनल फार छोटं आहे, त्यामुळे सबस्क्राईब करून नक्कीच या ठिकाणी ठेवा, जेणेकरून तुम्हाला हा चॅनल हरवून जाणार नाही. आणि व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. मित्रांनो, आपण किती फालतू कॉमेडी किंवा विविध चॅनल मनोरंजन सबस्क्राईब करतो, परंतु एज्युकेशनल चॅनल अजिबात सबस्क्राईब करत नाही, कारण की बघा या ठिकाणामधून आपल्याला नोकरी लागणार आहे, त्यामुळे हे सबस्क्राईब करून ठेवणं खूप गरजेचं आहे पहा. आणि बेल आयकॉन सुद्धा नक्कीच ऑन करून ठेवा. आणि मित्रांनो, या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट 500 बघा, तुम्ही 500 पेक्षा नक्कीच लाईक जास्त करणार आहात, कारण की बघा मी करतोय मेहनत. तुम्ही जर नक्की लाईक केलं तर मला वाटतं माझी मेहनत 100% कामी येत आहे. नेक्स्ट पहा, खालील म्हणीचा अर्थ दर्शवणारा पर्याय निवडायचा पहा. पाचामुखी परमेश्वर म्हणजे बघा पुष्कळ लोक जे बोलतात तेच खरे असणे, यालाच आपण काय म्हणतो, पाचामुखी परमेश्वर असं म्हणतो पहा. पुढच्या ठेस मागच्या शहाणा म्हणजे बघा दुसऱ्याचा अनुभव पाहून मनुष्य या ठिकाणी शहाणा होतो. पाचावर धरण बसणे म्हणजे खूप भीती वाटल्याने त्याच्या तोंडातून शब्द फुटणे. प्रश्न क्रमांक 6 आहे, पुढे तिखट मागे आंबट या म्हणीचा अर्थ काय आहे. तर मित्रांनो, तर या म्हणीचा अर्थ आहे मित्रांनो, दिसायला फार मोठे पण प्रत्यक्षात मात्र तसं नसतं, म्हणजेच या म्हणीचा योग्य अर्थ आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे, एरे कुत्र्या खामा जपाय या म्हणीचा अर्थ ओळखायचा आहे. पहा, आपणाहून संकट ओढवून घेणे याचा योग्य अर्थ आहे पहा. बरोबर. एरे कुत्र्या खामा जपाय म्हणजे आपणाहून संकट ओढवून घेणे. याच्या समानार्थाच्या म्हणी पहा, हात दाखवून अवलक्षण आणि एरे गोट्या पड माझ्या पाया. नेक्स्ट पहा, वासरात लंगडी गाय शहाणी या म्हणीचा योग्य अर्थ काय आहे. म्हणजे मूर्ख माणसामध्ये थोडंसं ज्ञान किंवा अल्पज्ञान असणारा श्रेष्ठ ठरतो. याचा जर दुसऱ्या म्हणीचा अर्थ पाहिला तर अडला हरी गाढवाचे पायधरी म्हणजे अडचणीच्या प्रसंगी मूर्ख माणसाची सुद्धा आपल्याला खुशामत करावी लागते बघा, एखाद्याचं पुढं पुढं करावीच लागते. उथळ पाण्याला खळखळाट फार या वाक्याचा योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर बघा, ज्याच्या अंगी अंगी थोडा गुण असतो तर तो फार बडाई मारतो, या म्हणीचा योग्य अर्थ आहे पहा. बरोबर. उथळ पाण्याला खळखळाट फार, दिव्याखाली अंधार, मोठ्या माणसाच्या ठिकाणी सुद्धा दोषी असतातच, ह्या म्हणीचा अर्थ आहे बघा. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा म्हणजे वाजवीपेक्षा जास्त शहाणपणा
नुकसानदायक ठरतो पहा. प्रश्न क्रमांक 10 आहे, कोल्हा काकडीस राजी या म्हणीचा समर्पक आपल्याला स्पष्टीकरण या ठिकाणी विचारलेलं आहे. त्याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, क्षुद्र माणसे या ठिकाणी जर पाहिलं तर क्षुद्र वस्तूंना लगेच भाळतात. कोल्हा काकडीस राजी म्हणजे क्षुद्र माणसे क्षुद्र वस्तूंना भाळतात. गर्वाचे घर खाली म्हणजे गर्विष्ठ माणसाला शेवटी अपमानित होण्याची वेळ 100% येत असते. स्वार्थी आले आणि शास्त्री गेले म्हणजे स्वार्थापोटी विद्वत्ता गेली याचा अर्थ आहे पहा. समान अर्थाच्या म्हणी योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर मित्रांनो याचं जर पाहिलं, तूप खाल्ले की रूप येत नाही आणि एका आधारने तुरी शिजत नाही. ह्या काय आहेत बघा सारख्या म्हणीत, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पहा. तूप खाल्लं की रूप येत नाही म्हणजे एका अन्नाने तुरी शिजत नाही आणि एकाएकी कोणतीच गोष्ट होत नाही. तसंच मित्रांनो, आता आपल्याला क्विक रिव्हिजनसाठी आपल्याला आपण एक नोट्स निर्माण केलेले आहेत पहा, तयार केले आहेत ₹149 मध्ये. आता तुमचा पेपर 1 दिवसा असन 2 दिवसा असन यासाठी छान नोट्स आपण बनवलेले आहेत बघा. आत्तापर्यंत भरपूर विद्यार्थ्यांनी आपल्या नोट्स घेतलेले आहेत पहा. तुम्ही सुद्धा नक्की घ्या, त्यांना 100% या ठिकाणी फायदा होत आहे. क्विक रिव्हिजनसाठी ह्या नोट्स बनवलेल्या आहेत मित्रांनो. पैसा आज आहे उद्या नाही, बरोबर आहे की नाही? पैसा आज न उद्या कमवणार आहे, परंतु गेलेली वेळ या ठिकाणी आपण कधीच कमवू शकत नाही. त्यामुळे लवकरात लवकर आपल्याला नोट्स घ्यायचे आहेत. फक्त ₹149 आपण या नोट्स लॉन्च केलेल्या आहेत मित्रांनो. लवकरात लवकर घेऊन टाका. तुम्हाला काय करायचं आहे, जो काही आपला मोबाईल नंबर आहे, फोनपे गुगल पे नंबर 8275558283 बघा, 8275558283 याला तुम्हाला फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि यावर तुम्हाला या नोट्स लगेच पाठवले जातील बघा. याच नंबरला व्हॉट्सअपला ₹149 काहीच नाहीत मित्रांनो. काही काही ठिकाणी बघा आपण कुठं पण पैसे घालतो बघा. नाश्ता जरी करायला गेला 2-3 मित्र असले तरी पैसे जातात. परंतु 149 मध्ये तुम्हाला या ठिकाणी ज्ञान भेटणार आहे. योग्य तुमचे प्रश्न भेटणार आहेत बघा. तुमच्या या ठिकाणामधून मार्क वाढले तर तुम्हाला या ठिकाणी मेरिटमध्ये फायदा होणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर घ्या मित्रांनो. पैशाकडे कुठेही बघायचं नसतं. जिथं पैसा असतो तिथं आपल्याला द्यावाच लागतो पहा. बरोबर की नाही? फक्त ₹149 ला आपल्याला नोट्स भेटणार आहेत. यामध्ये तुम्हाला मानसशास्त्र, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, गणित बुद्धिमत्ताचे IMP टॉपिक्स, त्याचबरोबर जे काही आपण कॉम्प्युटरचं व्यवस्थित प्रश्न काढलेले ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत फक्त ₹149 मध्ये. चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 12 आहे, मनी वसे ते स्वप्नी दिसे याचा अर्थ कोणता आहे? तर बघा, ज्या गोष्टीचा ध्यास लागलेला आहे ती गोष्ट स्वप्नात दिसणे हे याचं या ठिकाणी उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13 आहे, म्हणीचा अर्थ आपल्याला ओळखायचा आहे बघा. काठी मारल्यामुळे पाणी दुभगत नाही म्हणजे रक्ताचं नातं म्हणतं तुटत नाही हे याचं बरोबर उत्तर आहे. कधी 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 तुपाशी कधी उपाशी या संसारिक स्थिती नेहमीसारखी राहत नाही याचा अर्थ आहे बघा. विंचावायची बिराड पाठीवर म्हणजे गरजेपुरत्या गोष्टी घेऊन जाणे. आयत्या पिठावर रेघाट्या मारणे याचा अर्थ काय आहे? म्हणजे एखाद्याला कष्ट न करता लाभ घेणे याचा आयत्या पिठावर रेखा मारण्याचा उद्देश आहे. आयत्या बिळात नागाव म्हणजे दुसऱ्याच्या कष्टावर स्वतःचा स्वार्थ साधणे. समानार्थाची म्हण पहा, आंधळा दळतं आणि कुत्रा फिटकातं. प्रश्न क्रमांक 15 आहे पहा, एखादी चांगली वस्तू अथवा पैसा देऊन दुष्ट माणसाला अनुकूल करून घेणे या आशयाची म्हण कोणती आहे? म्हणजे चिकनी सुपारी, पिकलं पान सोड आणि म्हसोबा आमची आणि हेच उत्तर आहे पहा. आवळा देऊन कोळा काढणे या म्हणीचा अर्थ आहे एखाद्याला थोडंफार द्यायचं आणि त्याच्याकडून भरपूर आपल्याला उकळायचं. डोंगर पोखरून उंदीर काढणे म्हणजे खूप कष्ट करून सुद्धा थोडं फळ मिळणे. एकाची जळते दाढे दुसरा त्यावर पेटू पाथविडी म्हणजे दुसऱ्याच्या अडचणीचा विचार न करता त्याच्यात सुद्धा स्वतःचा फायदा करून घेणे. प्रश्न क्रमांक 16 आहे, खालील वेगवेगळ्या अर्थाची म्हण ओळखायची आपल्याला. तर बघा, आयत्या बेळावर नागोबा ही वेगळी म्हण आहे पहा. आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी यांचा अर्थ व्यवस्थित पाहू आपण. तर आयत्या बेळावर नागोबा म्हणजे दुसऱ्याचे श्रमाचे फळ आपल्याकडे घेऊन पाहणे. आग सोमेश्वरी आणि बंब आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी म्हणजे डोळ्यात केर आणि कानात फुंकर व आग डोळ्याला. लोणी टाळायला म्हणजे योग्य माणसाला मदत न करता भलत्याच माणसाला मदत करणे. प्रश्न क्रमांक 17 आहे मित्रांनो, पालथ्या घड्यावर पाणी या म्हणीचा समानार्थी असलेली अचूक म्हण कोणती आहे? तर कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडं मित्रांनो हे याचं उत्तर आहे. पालथ्या घड्यावर पाणी म्हणजे रात्रभर वाचलेली गीता, कालचा गोंधळ बरा होता म्हणजे निष्फळ प्रयत्न. कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडं, त्याचबरोबर शहाण्याला शब्दाचा मार म्हणजे शहाण्या माणसाला त्याच्या चुकीबद्दल समज दिली तरी पण ती या ठिकाणी पुरेशी असते. प्रश्न क्रमांक 18 आहे, योग्य शब्द वापरून म्हण पूर्ण करायची आहे. टिंब टिंब दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा म्हणजे पै दक्षिणा आणि लक्ष प्रदक्षिणा याचं करेक्ट आन्सर आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी जर पाहिला तर पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा म्हणजे नाममात्र मोबदल्यात
भरपूर काम करून घेणे. समानार्थाची म्हण म्हणजे आवळा देऊन कोवळा काढणे. प्रश्न क्रमांक 19 आहे. खाली सारख्या अर्थाच्या दोन म्हणी यांची जोडी दिली आहे. त्यातील विसंगत म्हण आपल्याला ओळखायची आहे. तर या ठिकाणी जर पाहिलं, घोडं कमावतं गाढव खातं म्हणजे घोड्या एवढं डोकं गाढवाला अक्कल. मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1चं एकच उत्तर आहे पहा. घोडे कमावतं गाढव खातं म्हणजे एकाने कष्ट करायचे आणि दुसऱ्याने त्याच्या जीवावर खायचं म्हणजे दुसऱ्याने गैरफायदा घ्यावा. घोड्या एवढं गाढवाला ही अक्कल म्हणजे शरीर वाढले पण बुद्धीचा विकास झाला नाही, हा याचा अर्थ आहे पहा. प्रश्न क्रमांक 21 आहे. पुढील म्हणीचा अर्थ ओळखायचा आहे. आपलेच दात आपलेच ओठ म्हणजे तर आपल्याच माणसाने चूक केल्यावर अडचणीची स्थिती निर्माण होणे यालाच आपलेच दात आणि आपलेच ओठ असं म्हणतात पहा. व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणजे प्रत्येक माणसाचा स्वभाव वेगळा असतो पहा. रोगी मेल्यावर वैद्य आला घरी म्हणजे गरज संपल्यावर ती भागवण्याचा प्रयत्न करणे. एकादशीच्या घरी शिवरात्र म्हणजे दुष्काळात 13व्या महिन्याचा करेक्ट उत्तर आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 22 आहे. कार्यक्रम उरकल्यावर त्याची व्यवस्था करणे या अर्थाची म्हण आपल्याला ओळखायची आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी जर पाहिलं तर रोगी गेल्यावर वैद्य घरी आला, त्याच्यानंतर केली तर दिवाळी नाही तर होळी, बैल गेला आणि झोपी गेला याचा अर्थ आहे पहा. प्रश्न क्रमांक 23 आहे. मोठ्या माणसाच्या अंगात देखील दोष असतात या अर्थाची म्हण काय आहे? तर मित्रांनो, दिव्याखाली अंधार याचं बरोबर उत्तर आहे. याचं जर पाहिलं तर बघा, बडा घर पोकळ वासा म्हणजे दिसण्यास श्रीमंत व प्रत्येक शक्तीचा अभाव. बरोबर, काही काही नुसते दिसायला श्रीमंत असतात परंतु त्याच्या मागे बघितलं तर भरपूर कर्ज असतं पहा. नावड तिचं मीठ आहे म्हणजे अप्रिय व्यक्तीची गोष्ट पसंत न करणे याचा योग्य अर्थ आहे. प्रश्न क्रमांक 24 आहे. एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटवण्याचं कृत्य या अर्थाची म्हण कोणती असेल? तर गुरुची विद्या गुरुला फळली याचं योग्य उत्तर आहे. बरोबर. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ म्हणजे आपलाच मनुष्य आपल्या नाशनाला कारणीभूत होणे. खाई त्याला खवखवे म्हणजे वाईट कृत्य किंवा अपकृत्य करणाऱ्याच्या मनामध्ये सारखं डाचतच असतं पहा. आपलेच दात आपलेच ओठ म्हणजे आपल्या आप्तजनांनी केलेल्या चुका चार चौघामध्ये उघड न करता त्यावर पांघरून घालावे लागते या म्हणीचा योग्य अर्थ आहे. प्रश्न क्रमांक 25 आहे. तर उडदामानी काळे गोरे काय निवडावे निवडणारे या म्हणीचा अर्थ आहे मित्रांनो, बरे वाईट सर्वत्रच असते पहा. बरोबर. बघा, उद्योगाचे घर रिद्धी सिद्धी पाणीभरी म्हणजे जो मनुष्य उद्योग करतो त्याच्या घरी समृद्धी येते. उंबर फोडून केंबर काढणे म्हणजे लहानशा कामाचा अभिमान धरून मोठ्या गोष्टीचा विध्वंस करणे. नंतर आहे बघा, उसारा पासारा देवाचा आरसा म्हणजे सारे प्रयत्न केल्यावर देवाची प्रार्थना करणे. नेक्स्ट पहा, खालील म्हणीपैकी योग्य किंवा वेगळी म्हण ओळखायची आहे. तर बाप तसा बेटा या ठिकाणी वेगळी पहा, बाकी सगळ्या एकच आहेत. तर बघा, बाप तसा बेटा म्हणजे वडिलांचे गुण अवगुण फुलामध्येच येतात. नाव मोठं लक्षण खोटं म्हणजे दिखावा मोठा प्रत्यक्ष उलट परिस्थिती. प्रश्न क्रमांक 27 आहे. नागेश्वराला नागवून सोमेश्वराला वात लावणे म्हणजे काय? तर एकाला लुबाडून दुसऱ्यामध्ये भर घालणे याचा योग्य अर्थ आहे. बरोबर. चोराच्या उलट्या बाबा म्हणजे स्वतःच गुन्हा करून दुसऱ्याला दोष घेणे हे याचा अर्थ आहे. प्रश्न क्रमांक 28 आहे. अर्धवट ज्ञान माणसाला विनाशाच कारणीभूत ठरते या अर्थाची म्हण कोणती आहे? तर अर्धा वैद्य मरणा खाद्य याचं उत्तर आहे पहा. अल्पबुद्धी बहुगर्वी कमी बुद्धीच्या मनुष्याला गर्व अधिक असतो पहा. अस्वला आधी आरोळी म्हणजे दुसऱ्याने आपल्याला विरोधात तक्रार करण्यापूर्वी आपणच त्या विरोधात तक्रार करावी या अर्थाची म्हणे पहा. देखला देवा दंडवत म्हणजे सहज दिसले म्हणून चौकशी करणे. देव तारी त्याला कोण मारी म्हणजे देवाची कृपा असल्यास आपले कुणीही वाईट करू शकत नाही. प्रश्न क्रमांक 29 आहे. सद्गुणी माणसाच्या पोटी दुर्गुणी या अर्थाची म्हण कोणती आहे? तर ऊसाच्या पोटी कापूस या अर्थाची म्हण आहे. बरोबर. ऊसाच्या पोटी कापूस. वाक्यामध्ये उपयोग शिक्षक दाम्पत्याचा तो एकुलता एक मुलगा ऊसाच्या पोटी कापूस आल्यासारखाच होता. उपटसूळ घे खांद्यावर नसती काटाकट पाठीमागे लावून घेणे. बरोबर, हा याचा अर्थ आहे पहा. तुराचे खुराडाने चुलीवरचे तुंतुणे म्हणजे अतिशय हलकीची आर्थिक स्थिती असणे. प्रश्न क्रमांक 30 आहे. आंधळा गाईत लंगडी गाय शहाणी या म्हणीचा अर्थ काय आहे? तर बघा, कसायला गाय आणि धर्जली. तर आंधळ्या गाईत लंगडी गाय शहाणी म्हणजे अडाणी माणसामध्ये
जाणता असला तरी तो पंडित म्हणून घेतो. कसाईला गाय आणि दर्जिनी भांडखोर या अनितिमान गुंड माणसापुढे सर्वसामान्य गरीब माणसे नमतात. याचा अर्थ होतो ओसाड रानामध्ये येरडाचा उदो उदो म्हणजे अशिक्षित गावामध्ये कमी शिकलेला माणूस या ठिकाणी विद्वान ठरतो. गावंढळ गावात गावंढळ गावामध्ये गाढवी सवाशिन जिथे चांगल्याचा अभाव असतो तेथे टाकाऊ वस्तूला महत्व येते. पहा पुढून 9 हात धलपी म्हणजे मूर्खपणाची अतिशयोक्ती. लक्षात ठेवा, आगीतून उठून फुपाट्यात जाणे म्हणजे लहान संकटातून उठून मोठ्या संकटामध्ये जाणे. उंदीर गेला लुटी आणल्या 2 मुठी. प्रत्येक मनुष्य आपल्या क्षमतेनुसार काम करतो, ही या योग्य म्हणीचा अर्थ आहे. वासरात लंगडी गाई शहाणी म्हणजे अडाण्यामध्ये अर्धवट शिकलेला या ठिकाणी शहाणपणा दाखवतो. काट्याचा नायटा करणे म्हणजे काय मित्रांनो, तर याचं बरोबर उत्तर आहे पहा. तर क्षुल्लक गोष्टी असते मित्रांनो, तर त्याचा आपण या ठिकाणी भरपूर हे करतो. बघा या ठिकाणी काट्याचा नायटा करणे म्हणजे पराचा कावळा करणे, क्षुल्लक गोष्टीचा विपर्यास करणे. मूळ गोष्ट अधिक क्षुल्लक असता तिचा विपर्यास करून सांगणे. बरोबर. नायनाट करणे म्हणजे संपूर्ण नष्ट करणे, अस्तित्वामधूनच पुसून टाकणे. अंगावर काटा येणे म्हणजे खूप भीती वाटणे. काट्याने काटा काढणे म्हणजे एका शत्रूच्या साहाय्याने दुसऱ्या शत्रूचा या ठिकाणी पराभव करणे. प्रश्न क्रमांक 34 आहे. खालील म्हणीचा योग्य पर्याय आपल्याला ओळखायचा आहे. सदूने आपली वही घरभर शोधली, शेवटी त्याला त्याच्या दप्तरातच सापडली. म्हणतात ना, काखेत कळसा आणि गावाला वळसा. बरोबर. काखेत कळसा आणि गावाला वळसा म्हणजे वस्तू जवळ असते पण गावभर शोधाशोध करणे. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग म्हणजे अतिशय उतावळेपणाने मूर्खासारखे वर्तन करणे. आयत्या बिळात नागवा म्हणजे दुसऱ्याच्या कष्टावर स्वतःचा स्वार्थ साधणे. दिलेल्या वाक्यसमूहामध्ये आपल्याला मन शोधायचे आहे. तर वारती मागून घोडे म्हणजेच पहा, योग्य वेळ निघून गेल्यावर काम करणे. बरोबर. सापाला दूध पाजणे म्हणजे प्रश्न क्रमांक 36 आहे. न करत्याचा वार मित्रांनो शनिवार. बरोबर. न करत्याचा वार शनिवार म्हणजे ज्याला काम करायचे नाही तो काही न करता सबबी सांगून ते काम टाळतो. गरज सरो वैद्य मरो. एखाद्या माणसाची आपल्याला गरज असेपर्यंत त्याच्याशी संबंध ठेवणे आणि गरज संपल्यावर ओळख सुद्धा न दाखवणे. पुढचा प्रश्न मित्रांनो, ए उंबरा पड तोंडात या म्हणीचा अर्थ आहे तर देवावर विसंबून राहणे. बरोबर. खाजवून खरूज आणणे म्हणजे भांडण उकरून काढणे. एरे माझ्या मागचीच पुनरावृत्ती. रोगी मेल्यावर वैद्य आला घरी म्हणजे गरज संपल्यावर उपाय करण्याच्या ठिकाणी प्रवृत्त करणे. आपले नाक कापून दुसऱ्याला अपशकून म्हणजे दुसऱ्याचे वाईट व्हावे म्हणून अगोदरच स्वतःचे नुकसान करून घेणे. प्रश्न क्रमांक 38 आहे. पोर पोटात खीर ताटात या म्हणीचा अर्थ काय? तर मित्रांनो, अतिशय उतावळेपणा करणे. बरोबर. ज्ञान पाजळणे म्हणजे अर्धवट ज्ञानाच्या बळावर विद्वत्तेच्या बढाया मारणे. हातमळवणी करणे म्हणजे संगनमत करणे. पोटात एक आणि ओठात एक म्हणजे मनात एक आणि जनात दुसरेच. प्रश्न क्रमांक 39 आहे. कडू कारले तुपात तळे. बघा, कडू कारले तुपात तळे, साखरेत घोळले तरी कडू ते कडूच या म्हणीच्या अर्थाची साम्य नसणारी म्हण आपल्याला ओळखायची. पहा म्हणजे जित्याची खोड मेल्या वाचून जात नाही मित्रांनो, हे याचं उत्तर आहे. पहा. बरोबर. कुत्र्याचे शेपूट जर घातले हे सगळ्या सारख्या म्हणीत. बघा पुढचा प्रश्न मित्रांनो, हलवायच्या घरावर तुळशी पत्र या म्हणीचा अर्थ काय होतो? तर मित्रांनो, स्वतः झळ लागू देता परस्पर दुसऱ्याची वस्तू तिसऱ्यालाच देणे म्हणजेच याचा अर्थ होतो. पहा. आगीतून उठून फुपाट्यात जाणे म्हणजे लहान संकटामधून मोठ्या संकटामध्ये जाणे. आवळा देऊन कोळणा काढणे म्हणजे एखादी क्षुल्लक गोष्ट देऊ करून त्या बदल्यात मोठं काम करून फायदा करून घेणे. प्रश्न क्रमांक 41 आहे. वराती मागून घोडे या म्हणीचा योग्य अर्थ द्यायचा आहे तर योग्य वेळ निघून गेल्यावर काम करण्याचा करेक्ट आन्सर आहे. पहा. आणि मित्रांनो, आता या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे. माधवचे वडील आजारी पडले त्यातच त्यांच्या आईचा पाय मोडला म्हणतात ना. तर मित्रांनो, याचं नक्कीच उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. त्याचबरोबर आपली 149 रुपयाची PDF तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला म्हणून तुम्ही एकदम सिरियस आहात. नक्कीच या ठिकाणी तुम्ही आपल्या नोट्स घेऊन टाका मित्रांनो, कारण की या ठिकाणी पाहिलं पेपर आता 2-3 दिवस आहेत. पहा, क्विक रिव्हिजनसाठी तुम्हाला या नोट्स खूप महत्त्वाच्या असणार आहेत. तर आपला जो काही नंबर आहे 827555 8283 याला फोनपे किंवा जीपे करून तुम्ही लगेच या नोट्स घेऊन टाका, जेणेकरून तुम्हाला याचा 100% फायदा होऊन जाईल आणि लगेच तुम्हाला या नोट्स उपयुक्त ठरतील. त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा तुम्हाला जो नंबर दिसतोय त्यावर क्लिक करून तुम्ही नक्की नोट्स घेऊन टाका.